त्यानंतर काय सांगितलंय बघा, खाली तुम्हाला टेबल दिलाय, त्याच्यात काय म्हटलंय, ऍक्च्युअल टर्नओव्हर फ्रॉम 1 फेब्रुवारी टू 30 जून. आता 1 फेब्रुवारी ते 30 जून 2012 म्हणजे हा पिरियड कोणता आहे तुमचा, कोण सांगतं? एक व्हेरी गुड, डिसलोकेशनचा पिरियड. करंट इयर का प्रीवियस इयर? प्रीवियस इयर आहे. चला त्या लाईन मध्ये जागा असेल सुरुवातीला किंवा पुढे, तिथे लिहून ठेवा डिसलोकेशन पिरियड, पेन्सिल द्या. करंट इयर, करंट इयरचा काय आहे तो, डिसलोकेशन पिरियड झालं. त्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये टर्नओव्हर फ्रॉम 1 फेब्रुवारी टू 30 जून 2011. आता हा मागच्या वर्षाचा पिरियड आहे, म्हणजे कुठला पिरियड आहे, डिसलोकेशनच आहे, पण कोणता, प्रीवियस इयरचा. चला याच्या कॉलम मध्ये पण लिहून ठेवा पेन्सिल, डिसलोकेशन प्रीवियस इयर. चला नेक्स्ट, समजतंय ना सगळ्यांना? ओके. नेक्स्ट, टर्नओव्हर फ्रॉम 1 फेब्रुवारी 2011 टू 31 जानेवारी 2012. आता बघा 1 फेब्रुवारीला फायर ऍक्टिव्हेट झालेलं बरोबर, पण इथं तुमची डेट काय दिलेली, 31 फेब्रुवारी 2012, आणि डेट ऑफ फायर काय आहे, हो 31 जानेवारी 2012. इथं काय म्हटलंय, टर्नओव्हर फ्रॉम 1 फेब्रुवारी 2011 टू 31 जानेवारी 2012, म्हणजे मागच्या वर्षाच्या फेब्रुवारी पासून, 2011च्या फेब्रुवारी पासून ते 2012च्या जानेवारी पर्यंतचा पिरियड दिलाय. आणि 1 तारखेला डेट ऑफ फायर झालेले आहे, म्हणजे हा पिरियड कुठला झाला, लास्ट 12 मंथ प्रायर टू फायर, म्हणजे फायर झाल्यापर्यंतचा जो पिरियड आहे तो पिरियड झाला. म्हणजे हा कुठे लागतो आपल्याला, कोणत्या रेशोसाठी लागतो, कोण सांगतं? बरोबर, इंडिमिनिटी रेशोसाठी. इंडिमिनिटी रेशो, लास्ट 12 मंथ प्रायर टू फायर, किंवा डेट ऑफ फायरच्या समोर लिहिलं तरी चालेल, पण आपण वर्किंग नोट नाही केलेली ना, फक्त लिहून ठेवते तो प्रायर टू फायरचा पिरियड. त्यानंतर बघा नेट प्रॉफिट लास्ट फायनान्शियल इयर, म्हणजे नेट प्रॉफिट दिलाय मागच्या वर्षाचा, पुन्हा लिहायची काही गरज नाही, नावातच दिलेलं आहे नेट प्रॉफिट. फक्त इथं बघा त्याच्या खालच्या लाईनीत इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर लास्ट फायनान्शियल इयर, स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत तुम्हाला कोणत्या वर्षाचे, मागच्या वर्षाचे. किती दिलेले, 56,000. इन्शुअर्ड जो शब्द आहे त्याला अंडरलाईन करून ठेवा, खूप महत्वाचं आहे. इन्शुअर्ड स्टँडिंग म्हटलेले आहे, म्हणजे जेवढे इन्शुरन्स तुम्ही काढलेले होते तेवढे स्टँडिंग चार्जेस भरले. लक्षात आलं, इन्शुरन्स जेवढा काढलेला होता तेवढे स्टँडिंग चार्जेस किती भरले तुम्ही, 56,000. आणि त्याच्याच खालच्या ओळीत दिले बघा टोटल स्टँडिंग चार्जेस, म्हणजे हे एकत्र स्टँडिंग चार्जेस आहेत, किती आहे, 64,000. म्हणजे दोघांमधनं 64,000 मधनं आपल्याला 56,000 मायनस करावे लागतील. मग त्या 8,000चं काय करायचं ते बघू आपण. फक्त इथे लक्षात ठेवू द्या, स्टँडिंग चार्जेस दोन आलेले आहेत, एक इन्शुअर्ड आहे आणि एक टोटल आहे. मग त्याच्यात अनइन्शुअर्ड आपल्याला काढावे लागतील. अनइन्शुअर्ड किती निघतील मग, म्हणजे ज्याचा इन्शुरन्स काढलेला नाही, इन्शुअर्ड काढलेला आहे असे 56,000 आहे, टोटल होते 64,000, पण इन्शुरन्स काढलेला नाही, मग ते किती निघतील, 64,000 मध्ये 56,000 मायनस करायचे, 8,000. 8,000 येत. म्हणजे हे 8,000 अनइन्शुअर्ड राहतील, म्हणजे याचा इन्शुरन्स काढलेला नाही, ते बघू आपण पुढे लिहिताना. त्यानंतर टर्नओव्हर फॉर द लास्ट फायनान्शियल इयर, टर्नओव्हर फॉर द लास्ट फायनान्शियल इयर, हा कोणता टर्नओव्हर आहे, कोण सांगतो, अकाउंटिंग इयर. व्हेरी गुड, अकाउंटिंग इयरचा टर्नओव्हर आहे. मग तिथे लिहून ठेवा पेन्सिलने अकाउंटिंग इयर. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना.
वर्किंग नोट आपण वेगळी काढणार आहोत, त्यामुळे वर्किंग नोट केलेली नाही आतापर्यंत, फक्त पेन्सिल लिहिलं. त्यानंतर आता खालच्या पॅराग्राफमध्ये बघा, द कंपनी इन्कर्ड ॲडिशनल एक्सपेन्सेस. हे ॲडिशनल एक्सपेन्सेस इथं आले बघा तुमचे, किती दिले? 6,700. अंडरलाईन करून ठेवा त्याला. which reduce the loss in turnover. त्याचं काम काय आहे? मागच्या वर्षाचा लॉस कमी करण्याचं काम आहे त्याचं. कसा कमी करतो ते बघू आपण. पुढे बघा पुढच्या लाईनीत, देयर वॉज ऑल्सो सेव्हिंग ड्यूरिंग द इंडिमनिटी पिरियड. आता सेव्हिंग इंडिमनिटी पिरियडला अंडरलाईन करून ठेवा. काय येते? इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ॲज अ रिझल्ट ऑफ फायर. हे सेव्ह झालेले बघा. आपण लास्ट ऑप्शन मध्ये सेव्हिंग स्टँडिंग चार्जेस लिस्ट करतो ना, किती म्हणजे किती दिले तुम्हाला? 2450. तिथे लिहून ठेवा सेव्हिंग स्टँडिंग चार्जेस, जे आपण क्लेम काढताना लिस्ट करतो ते दिलेले आहे. नेक्स्ट, देयर हॅड बीन अ कन्सिडरेबल इन्क्रीज इन ट्रेड since the date of last annual accounts. It has been agreed that an adjustment of 15% may be in respect of upward trend. Upward trend ला अंडरलाइन करून, अपवर्ड ट्रेंड ला अंडरलाइन करून घेऊ. लक्षात येतंय अंकिता? नक्की ना? अपवर्ड ट्रेंड म्हणजे काय? अपवर्ड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? कोण सांगतो अपवर्ड मीन्स? अपवर्ड म्हणजे काय? वाढणे, इन्क्रीज होणे. त्यांना एक्सपेक्टेड आहे की दरवर्षी 15% आमचे काय वाढले पाहिजे? टर्नओव्हर वाढला पाहिजे. दरवर्षी त्यांचा अंदाज असतो की 15% वाढले पाहिजे. मग हे 15% आपल्याला पहिले ऍड करावे लागतील. इथपर्यंत प्रॉब्लेम सगळ्यांना समजला का? हॅलो सर, ते स्टँडिंग ड्युरिंग द इंडिमिनिटी पिरियड ऑफ ते 2450, मग ती अमाऊंट काय येते? हे सेव्हिंग स्टँडिंग चार्जेस आहेत. बघा मी इथं जेव्हा वापर केला होता, इथं इन्शुअर्ड बोललो आणि इथं अनइन्शुअर्ड बोललो. इथं सेव्हिंगचा वापर नाही केला मी. आणि इथं जे 8,000 काढले ते अनइन्शुअर्ड बोललो, त्यालाही सेव्हिंग बोललो नाही. मग सेव्हिंग तुम्हाला पूर्णपणे सेपरेट दिलेले. सेव्हिंग तुमचे हे आहे 2450 सेव्हिंग स्टँडिंग चार्जेस. लक्षात येतंय? हो, ओके. ओके. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात येईल तुम्हाला. इथपर्यंत मी जे सांगितलं तुम्ही पेन्सिलने करून घेतलं प्रॉब्लेमवर? हो. ठीक आहे, जायचं पुढे बघा. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. ओके, सगळ्यात पहिले आपल्या 4 स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा. बरोबर आहे? ही मेथड तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस तुम्हाला ऍडिशनल एक्सपेन्सेस विचारले असतील, ऍडिशनल एक्सपेन्सेस विचारले असतील तर तुम्हाला 4 स्टेप वापरायची गरज नाही. 4 स्टेप वापरायची गरज नाही. फक्त एकच स्टेप वापरावी लागते, ती म्हणजे आपल्याला शॉर्ट सेल. शॉर्ट सेल वरच तुमचं उदाहरण पूर्ण सॉल्व्ह होतंय. लक्षात येतंय? आणि त्यानंतर क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट काढतो. फक्त मी ज्या स्टेप वापरतोय ते यूज करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन येते, जर तुमचा टाइम संपत आला, स्क्रीन क्लोज झाली, तर पुन्हा लगेच जॉईन करायचे, कारण प्रॉब्लेम आजच कंप्लीट करायचे पूर्ण. लक्षात येते सगळ्यांना? टाइम संपल्यानंतर फक्त 10 मिनिटं लागतील आपल्याला, पुन्हा लगेच रिजॉईन करायचे, म्हणजे प्रॉब्लेम अर्धवट राहणार नाही. ओके, चला शॉर्ट सेल काढायचंय. शॉर्ट सेलचा फॉर्म्युला कोण सांगतो? सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड.
पण हा कोणता पिरियड? प्रिव्हियस इयर. बघा मग सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड आणि प्रिव्हियस इयरला किती अमाउंट होती? पेन्सिलने लिहून ठेवलेलं असेल तुम्ही. किती? हो चार्ट मध्ये चालते. किती तो? 2 लाख. चला 2 लाख लिहायचं. काही करू नका. 2 लाख लिहिले. हो एक्झाम्पल सॉल्व करतोय. वर्किंग नोट काढायची ती पण लास्टला काढू म्हणजे नंतर काढू. जसं आपल्याला रिक्वायरमेंट राहील तशी वर्किंग नोट शेवटी काढायची. ओके. सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड प्रिव्हियस इयर किती आहे? 2 लाख रुपये. लिहिला सगळ्यांनी. आता लास्ट पॅराग्राफ मध्ये काय म्हटलेलं होतं त्यांनी? की 15% त्यांना दरवर्षी टर्नओव्हर एक्सपेक्टेड आहे. काय सांगितलंय? 15% टर्नओव्हर हा दरवर्षी त्यांना एक्सपेक्टेड आहे. मग तो 15% याच्यात ऍड करावा लागेल आपल्याला पहिले. इथे लिहा मग ऍड 15% एक्सपेक्टेड. 15% एक्सपेक्टेड राहील. चला 2 लाखावर 15% काढा. किती येतो? किती येते? किती येते? इकडून आवाज येतो मला. 30,000. 30,000. व्हेरी गुड. चला 30,000 लिहा त्याच्या खाली. दोघांची टोटल खाली करा. 2,30,000 केले. लक्षात? 2,30,000 टोटल आले का? याला आपण काहीच नाव द्यायचं नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही लेस करणार काही. लेस काय असतो आपला? सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड. कोणता इयर? करंट इयर. चला मायनस करा. करंट इयर किती दिलेले आहेत? 80,000. 2,30,000 मधून 80,000 मायनस करा. किती येते? 1,50,000. 1,50,000 ला तुम्ही नाव देणार शॉर्ट सेल. दिलं नाव शॉर्ट सेल. शॉर्ट सेल किती आला तुमचा आता? 1,50,000. इथपर्यंत आले. नेक्स्ट आता बघा पुढची स्टेप काय आहे ती थोडीशी लक्ष द्या. मी त्याच्याच खाली लिहितोय. नवीन पॉइंट वगैरे काही देणार नाही. त्याच्याच खाली एक्झॅक्टली लिहायचे. ग्रॉस प्रॉफिट ऑन शॉर्ट सेल. ग्रॉस प्रॉफिट काढायचं आपल्याला शॉर्ट सेलवर. पण ग्रॉस प्रॉफिट किती आहे हे दिलंय का? आतापर्यंत आपण बघितलं का ग्रॉस प्रॉफिट किती आहे? फक्त म्हटलं की ग्रॉस प्रॉफिट मेथडने सॉल्व्ह करायचं. पण ग्रॉस प्रॉफिट किती आहे अजून आपल्याला सापडलेलं नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढावा लागेल. ग्रॉस प्रॉफिट काढावा लागेल. एक काम करा. तुम्ही ज्या पेजवर हे आन्सर सॉल्व्ह करताय ते पूर्ण पेज सोडून द्या. ते पूर्ण पेज खाली सोडून द्या. सोडलं? पूर्ण एक पेज सोडा बरं. त्याच्या खाली पूर्ण एक पेजची जागा सोडा आणि पुढच्या पेजवर नाव टाका वर्किंग नोट. पुढच्या पेजवर नाव टाका डायरेक्टली. याच्या खाली पूर्ण एक पेज येईल असं एवढं अंतर सोडा आणि पुढे वर्किंग नोट नाव टाकलं. बोर्डवर दिसतंय ना सगळ्यांना?
हो. ओके, चला आता वर्किंग नोट काढायची. 2 पॉइंट. पहिला पॉइंट काढू. 1 नंबर आहे त्याला. त्याला नाव द्या रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट दिलं. मग हा कसा कॅल्क्युलेट होतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस प्रॉफिट दिलाय का ते बघा. होता का कुठे ग्रॉस प्रॉफिट? नाही, आपण लिहिलेलं पण नाही, मला आठवतंय सगळ्यांपैकी. ग्रॉस प्रॉफिट कुठे आलेला नव्हता. एक्झॅक्टली त्याच्याच खाली लिहा नेट प्रॉफिट. आहे का नेट प्रॉफिट कुठे आलेला? किती होता बघा. नेट प्रॉफिट समजला का सगळ्यांना? प्रॉब्लेम आहे समोर. 70,000. बरोबर, 70,000 लिहा. त्याच्या पुढेच लिहा 70,000 आणि त्याच्या खाली लिहा ऍड स्टँडिंग चार्जेस. किती आहे? नाही, अजून काही नाही करायचं. 56,000 घेऊन टाका. जे अनइन्शुअर्ड आहेत ते. स्टँडिंग चार्जेस कोणते? इन्शुअर्ड. दोघांची टोटल करून टाका. 1,26,000. बरोबर. एवढं करायची सुद्धा गरज नव्हती आपल्याला. फॉर्म्युला जर टाकला असता तरी आन्सर आले. बघा कसं आन्सर आहे. ग्रॉस प्रॉफिट तुमचा दिलेला असतो किंवा दिलेला नसतो. आपण एक फॉर्म्युला तयार करू टाकू. ग्रॉस प्रॉफिट प्लस नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस पण कोणत्याही ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या इन्शुअर्ड. तर जेवढे इन्शुअर्ड झालेले आहेत तेवढे आणि डिवाइड बाय करा. त्याला डिवाइड बाय करा. सेल्स ऑफ लास्ट अकाउंटिंग इयर. इंडिपेंडेंटचा फॉर्म्युला आठवला. मग इंडिपेंडेंटचा फॉर्म्युला मध्ये फक्त काय करायचं आहे? जीपी ऍड करायचं आहे आपल्याला. ग्रॉस प्रॉफिट ऍड करायचं आहे आणि मल्टिप्लाय बाय त्याला काय करतो आपण? 100. बस 100 करून द्यायचं. मग आता बघा ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि स्टँडिंग चार्ज ही टोटल किती आलेली? 1,26,000 डिवाइडेड बाय सेल्स ऑफ लास्ट अकाउंटिंग इयर. किती आहे बघा बरं? 4,20,000. बरोबर. म्हणजे ज्या दिवशी तुमचे डेट ऑफ फायर झालेच्या डेट पर्यंत जेवढा सेल झालाय तो पूर्ण घ्यायचा. नाही सॉरी, मागच्या वर्षाचा टर्नओव्हर घ्यायचे तुम्हाला. म्हणजे कोणता? अकाउंटिंग इयर. मग अकाउंटिंग इयरचा टर्नओव्हर किती आहे? 4,20,000 आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100 करा. किती येतं बघा? 30%. 30% आलं. 30%. चला लिहून ठेवा 30. इथं लिहा 30%. मग तुमचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला किती? 30%. मग चला इकडे घ्या. आता वर्किंग नोट संपली आपली पहिली. आता पुन्हा प्रॉब्लेम वर या. काय म्हटलंय आपण? ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स, शॉर्ट सेल्स वर काढायचं आहे. मग किती पर्सेंट निघतील? त्याच्या खाली लिहूया ऍट 30% ऑन रुपीज 1,50,000. चला 1,50,000 30%.
नाही, इकडे वर्किंग नोट मध्ये लिहायचं होतं. तुम्ही कुठे लिहिलं? मी एक पेज सोडायला लावलं होतं. ती वर्किंग नोट नंतर लिहायची. पूर्ण एक पेज सोडायचं होतं. त्याच्या खाली आन्सर लिहायचं आहे. बघून घ्यायचं तर नाही तिकडे बघायचं. ठीक आहे, चला लक्षात. मग 1,50,000 30% किती आले? 45,000. 45,000. त्याच्याच पुढे लिहून ठेवा 45,000. एक काम करा, याला ब्रॅकेट क्लोज करून द्या. यावर पण पकडणार नाही 1.5 लाखाला केलं. चला, इथपर्यंत झालं का? हो. इथपर्यंत लिहून झालं सगळ्यांचं? ठीक आहे. नेक्स्ट आता एक्झॅक्टली याच्या खाली आपल्याला प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीने सोडवायचे? ऍडिशनल एक्सपेन्सेस आलेले. चला, हे ऍडिशनल एक्सपेन्सेस याच्या खाली ऍड करा. इथं लिहा ऍड additional expenses. बघा 10 मिनिट राहिले. 10 मिनिटानंतर जर बंद पडलं की लगेच पुन्हा जॉईन करायचे. ऍडिशनल एक्सपेन्सेस लिहा खाली. ओके, आता ऍडिशनल एक्सपेन्सेस साठी मी एक फॉर्म्युला तयार केला होता. तो फॉर्म्युला आपण इथं कसा आहे बघा. additional expenses multiply by, पहिले मी लिहून घेतो मग लिहा तुम्ही. additional expenses multiply by, त्याच्यात काय घ्यायचं आपण? gross profit on annual sales divided by gross profit plus standing charges, but हे standing charges येतील uninsured. हे कोणते येतील? uninsured. ब्रॅकेट मध्ये लिहून त्याला मल्टिप्लाय काय केलं आपण? बघा, फॉर्म्युला लक्षात आला सगळ्यांचा कसा केलाय? आता फॉर्म्युला लिहूया. ऍडिशनल एक्सपेन्सेस मल्टिप्लाय बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन एन्युअल सेल्स डिवाइडेड बाय ग्रॉस प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस आणि ब्रॅकेट मध्ये अनइन्शुअर्ड लिहिलं. ओके, लिहून घ्या फॉर्म्युला. पुढे अमाउंट लिहायला जागा सोडा. ओके, झालं इथपर्यंत. आता बघा, ऍडिशनल एक्सपेन्सेस आपल्याकडे किती होते? किती? 6,700. मग 6,700 ऍडिशनल एक्सपेन्सेस येऊन जातील. मग पुढे आपल्याला दोन अमाउंट लागणार आहे. ग्रॉस प्रॉफिट ऑन एन्युअल सेल्स. ग्रॉस प्रॉफिट तर एन्युअल सेल्स वर काढलाच नाही आपण, आणि ग्रॉस प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस पण आपल्याकडे नाहीये. मग या दोघा गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील. चला, वर्किंग नोट मध्ये या. वर्किंग नोट मध्ये येऊन जाता. या वर्किंग नोटच्या खाली 2 नंबर लिहा. या वर्किंग नोटच्या खाली 2 नंबर लिहा. तिथं लिहा ग्रॉस प्रॉफिट ऑन annual sales. Gross profit on annual sales. लिहिला. आता याच्यात बघा ग्रॉस प्रॉफिट कसा निघतो ते. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला, एन्युअल म्हणजे काय?
मागच्या वर्षाचा सेल्स. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय इथे घेणार, लिहायचं खालच्या लाईन, सेल्स ऑफ लास्ट 12 months, sales of last 12 months prior to hire, prior to hire. कुठे येते ना, माहिती आहे ना, sales of last 12 months prior to hire, म्हणजे तुमचा एक्झॅक्ट ज्या दिवशी आग लागली होती त्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही सेल किती केलेला आहे ते. मग किती केलेला होता सेल, बरोबर 4,50,000. मग लिहा त्याच्यासमोर 4,50,000. लिहिला 4,50,000. ओके. जर हा 4,50,000 तुमचा अॅन्युअल सेल्स होता तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 15% एक्सपेक्टेड रिटर्न टाकावे लागतील. दर वर्षासाठी त्यांनी काय सांगितले, 15% काय होतं त्यांचा अंदाज असतो. मग याच्यात सुद्धा तुम्हाला काय करावे लागतील, 15% ऍड करावे लागतील. चला मग लिहा खालच्या ओळीत ऍड 15% एक्सपेक्टेड. 15% काय होते, एक्सपेक्टेड होते. मग चला 4,50,000 15% काढा. 4,50,000 वर 15% किती येतात, इथे लिहा 67,500. दोघांची टोटल करा आता. पाच लाख, बरोबर 5,17,500 ही अमाऊंट आहे तुमच्याकडे. लिहून घ्या ती अमाऊंट. ₹5,17,500 आली. सगळ्यांची येते ना म्हणून ठीक आहे, लेट का वेळ यायला पाहिजे. ओके. आता ही 5,17,500 येऊन गेली तुमची. चला इथं खाली लिहा ग्रॉस प्रॉफिट ऑन ₹5,17,500. मग इथं खाली घ्या ऍट 30%. ग्रॉस प्रॉफिट 30% होता ना, तो काय चेंज होणार होता. ऍट 30% ऑन ₹5,17,500. चला 5,17,500 वर 30% काढा, किती येते, चला इकडून रन होत्या मला. 5,17,500 वर 30% किती, 1,55,250. व्हेरी गुड. 1,55,250. त्याच्या समोरच लिहा मग ते 1,55,250. केलं. चला आता प्रॉब्लेम वर या. प्रॉब्लेम वर काय म्हटलंय, पहिले ग्रॉस प्रॉफिट ऑन अॅन्युअल सेल्स. मग ग्रॉस प्रॉफिट ऑन अॅन्युअल सेल्स वर येऊन गेला ना 1,55,250. या म्हटल्या मग वरती 1,55,250. अजून पण एक अमाउंट बाकी, ग्रॉस प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस. पण ते कोणते, अनइन्शुअर्ड. चला पुन्हा वर्किंग नोट मध्ये या. इथपर्यंत झालं सगळ्यांचं. 1,55,250 लिहून ठेवले.
आता या 1,55,250 लिहिले, त्याच्या एक्झॅक्ट खालच्या ओळीत लिहा ऍड स्टँडिंग चार्जेस. अनइन्शुअर्ड काढायचे आहेत आपल्याला. अनइन्शुअर्ड कसे निघतील बघा. टोटल स्टँडिंग चार्जेस किती होते तुमचे? 64,000. टोटल 64,000 होते. मग इन्शुअर्ड किती होते? 56,000. 64,000 मधून 56,000 मायनस करा. किती येत आहे? 8,000. चला तर 1,55,250 मध्ये ऍड करून टाका ते 8,000. हाऊ मच? किती येते आता? 1,63,250. मग हा तुमचा काय आहे? ग्रॉस प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस अनइन्शुअर्ड. चला एक्झाम्पल मध्ये लिहा आता या डिवाइडेड बाय 1,63,250. झालं बघा. या अमाउंट कुठून आल्या? क्लोज होणार आहे. लगेच पुन्हा आपण ग्रॉस प्रॉफिट अॅन्युअल सेल्स वर करणार. अॅन्युअल सेल्सचे सुद्धा पर्सेंटेज काढले. किती आले ते? 1,55,250. आणि मग लास्टला आपण काय केलं ते 1,55 मध्ये अनइन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस, टोटल स्टँडिंग चार्जेस मायनस इन्शुअर्ड, म्हणजे ज्याचा इन्शुरन्स काढलेला आहे ते मायनस केले. मग अनइन्शुअर्ड किती आहे? ज्याचा इन्शुरन्स काढलेला नाही ते 8,000 आहे. ते 8,000 याच्यात ऍड केले. टोटल अमाउंट किती झाली? 1,63,250. मग ही 1,63,250 काय आहे? ग्रॉस प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेस कोणते? अनइन्शुअर्ड. लक्षात आलं इथपर्यंत? चला हे कॅल्क्युलेट करा. आता कॅल्क्युलेटर व्यवस्थित घ्या. पहिले टाइप करा 6,700 मल्टिप्लाय बाय 1,55,250 आणि डिवाइड करा 1,63,250. किती अमाउंट येते? 63,71,66,92. 63,71,66,92 येते. 63,71,66 येते. म्हणजे 50 पैशापेक्षा जास्त आहे. कट करून टाका, 72 करून घ्या. म्हणजे किती? 6,372 रुपये. पॉईंट 50 पैशापेक्षा जास्त असला तर राऊंड अप करून घ्या. 6,372 रुपये तुमचे ऍडिशनल एक्सपेन्सेस आले. ओके. इकडचं रब करू. लिहिलं झालंय तुमचं सगळ्यांचं. रब करतोय मी. ओके. त्या अमाउंटच्या एक्झॅक्ट खाली आता लिहा लेस सेविंग 71 होतं ना. 50 पैशापेक्षा पॉईंट जास्त आहे. पुढचा 66 येतोय. ते पुढचे पॉईंट काढून टाकले आपण आणि याला 72 करून घेतो. म्हणजे 50 पैसा वाढवून दिला. लक्षात आलं? सेविंग स्टँडिंग चार्जेस याच्यातनं लेस करा. लेस सेविंग स्टँडिंग चार्जेस. चला लेस किती होते सेविंग स्टँडिंग चार्जेस? बरोबर 2,450. चला मायनस करा त्याच्यातनं. एक मिनिट. कुठून? पहिले एक काम करा. हे जे 45,000 होते ना, हे 45,000 साईडला गेले बघा. एका खाली एक अमाउंट आले का तुमच्या? माझ्याकडे मागे पुढे झाले असतील. हा ठीक. 45,000 प्लस त्याच्यात
ऍड केलेत ना ऍडिशनल एक्सपेन्सेस, मग त्यांची दोघांची टोटल करा आधी किती येते 45,000 प्लस 6,372 वरचे 1,50,000 ब्रॅकेट क्लोज केले ती पकडायची नाही. 51,372. 51,372 त्याच्यातनं मायनस करा 2450. 2450 या दोघांची प्लस करायची मायनस करायची. ग्रीन कलर मध्ये आहे ते लेस करा, ते मायनस करायचं. किती आलं 48,900. 48,922 आलं कसं करायचं? किती येते 47 येते. व्यवस्थित करायचं, एकदा व्यवस्थित करा. 48,922 आलं पाहिजे, बरोबर आहे. या 48,922 ला नाव द्या अमाउंट ऑफ क्लेम. काय नाव देणार? अमाउंट ऑफ क्लेम. क्लेम साठी तुमची अमाउंट किती आली आता 48,922. ओके झालं. 48,922 ही तुमची क्लेम अमाउंट आली. आता शेवटची स्टेपने सॉल्व करायची. चल मी वर तरफ करू कमी आता सगळ्यांकडे आहे. ओके दिसतंय सगळ्यांना हे झालंय आपलं. आता नाव टाका क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. दिसत नाही दिसतंय सगळ्यांना. क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट नाव टाकलं. याचा एक छोटासा फॉर्म्युला देतो. हा फॉर्म्युला आपण ज्यावेळेस लॉस ऑफ स्टॉक वगैरे त्यावेळेस पण कामात येणार आहे आपल्याला. फॉर्म्युला बघा काय. सगळ्यात पहिले सम इन्शुअर्ड. आहेत का सम इन्शुअर्ड देखील? divided by sum insured divided by gross profit on annual sales. Gross profit on annual sales आणि त्याला मल्टिप्लाय बाय करा अमाउंट ऑफ क्लेम. फॉर्म्युला काय आहे लक्षात आला? सम इन्शुअर्ड डिवाइडेड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन एन्युअल सेल्स मल्टिप्लाय बाय अमाउंट ऑफ क्लेम. हा तुमच्याकडे फॉर्म्युला दिलाय. आता बघा सम इन्शुअर्ड किती होते आपले? कोण सांगतो? 1,25,000. व्हेरी गुड 1,25,000. ती अमाउंट लिहा. सम इन्शुअर्डच्या ठिकाणी 1,25,000 डिवाइडेड बाय करा. काय फॉर्म्युला दिले? ग्रॉस प्रॉफिट ऑन एन्युअल सेल्स. बघा मागे घेऊन झाले आपलं ग्रॉस प्रॉफिट ऑन एन्युअल सेल्स किती होता तो? 1,55,250. बरोबर 1,55,250 आणि मल्टिप्लाय बाय काय केले आपण? अमाउंट ऑफ क्लेम. मग अमाउंट ऑफ क्लेम लास्टला किती आली होती? 48,922. व्हेरी गुड 48,922.
आली का मग? चला करा कॅल्क्युलेशन. एक लाख 25,000 डिवायडेड बाय 1,55,250 मल्टीप्लाय बाय किती येते अमाऊंट? 39, 38, 9, 69, 40. 39,389 येते पॉइंट 69 आहे बरोबर का? हा 69 गायब करा आणि याला 90 करून घेऊ. म्हणजे किती? 39,390. इकडे 69 आलाय ना, पॉइंट 69 म्हणजे 50 पैशापेक्षा जास्त आहे. तर 50 पैशापेक्षा जास्त राहिला की तो काढून टाकायचा, इकडे राऊंड करून घ्यायचं. मग 89 होता, 1 रुपया वाढवून द्यायचा. किती होतो? 90. आलं लक्षात? म्हणजे मग किती अमाऊंट आली? 39,390. ही तुमची फायनल अमाऊंट आहे. आणि याला काय म्हणणार आपण? क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. 39,390. झाला आन्सर. एवढंच. वर्किंग नोट मुळे जास्त प्रॉब्लेम झाला, बरोबर ना? कारण वर्किंग नोट जर दिलेली नसती तर प्रॉब्लेम आपला केव्हा सॉल्व्ह झाला असता. वर्किंग नोट का करावी लागेल? कारण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट होता. ग्रॉस प्रॉफिट काढावा लागतो आणि त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर आपण अॅन्युअल सेल्स काढला, बरोबर? म्हणजे अॅन्युअल सेल्स वरनं ग्रॉस प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस वगैरे आहे. इथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल आपल्याला. या प्रॉब्लेमचं जास्त मनात धरू नका, कारण एक्झामला येईल अशी भीती पण नाही आहे त्याची. खूपच हाय प्रॉब्लेम आहे. तरी पण मी याच्यावर तुम्हाला होमवर्क देणार आहे. तुम्ही याच पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल. ओके? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? कोणती अमाऊंट काढता आली नाही किंवा ही अमाऊंट समजली नाही, हा पॉईंट क्लिअर झाला नाही,